त्रिशा मॅडम रेडी होत आहे आता, ड्रेस वगैरे चेंज करून. एकदम एक्सायटेड आहे ती रील बनवण्यासाठी. खूप सारे सरप्राइजेस असणार आहे तिच्यासाठी. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर छान अशी आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे, ते म्हणजे मस्त अशा टेस्टी आप्प्यांने. आणि जेव्हा पण मला असं लक्षात येईल तेव्हा मी डोसा किंवा आप्पे असले की तुपाचा वापर करते. तर आज आमच्यासाठी ब्रेकफास्ट बनवला होता आप्प्यांचा, तर त्यात मी तूप ॲड केलं होतं आणि पीठ एकदम छान फर्मेंट झालेलं होतं. तर आप्पे पण एकदम मस्त झाले होते, तुम्ही बघू शकता. छान असे टम्म फुगले होते आप्पे आणि कलर पण एकदम छान गोल्डन ब्राऊन आला होता. मस्त असा आज ब्रेकफास्ट झाला आप्पे आणि चटणीचा. एकदम हेल्दी होता कारण मिक्स डाळीचे आप्पे होते. हॅलो, तर जस्ट माझं घरातलं सगळं आवरून झालं, आंघोळ झाली. इतक्यात ऑलमोस्ट 11:30 12:15 होत आले आहेत आणि खूप जास्त कामं आहेत. मला आत्ता बाहेर जायचं आहे. परवा त्रिशाचा बर्थडे, सो त्याचीच तयारी चालू आहे. तर काही वस्तू आणायच्या आहे. एक गिफ्ट आहे जे आम्हाला घ्यायचं आहे, ते मी आता शॉपमध्ये जाऊन बघणार आहे. जर मला पाहिजे तसं मिळालं तर मी ते घेऊन टाकणार किंवा मग ऑनलाईन ऑर्डर करायचं असं आमचं ठरलं आहे. तर आता वेळ खूप कमी आणि कामं खूप जास्त आहे असं झालं आहे. सो तेच आता एक एक प्लॅनिंग चालू आहे आणि गोष्टी घ्यायचं आहे. सो आता मी जाते. आता आज किती आणि काय व्लॉग शूट होईल मला काहीच माहिती नाही आहे, पण म्हटलं चला व्लॉग स्टार्ट करूया. ज्या काही गोष्टी घ्यायच्या आहेत ते बघूया, काय काय मिळतं आहे काय काय नाही ते. सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, बघूया त्रिशाच्या बर्थडेची तयारी कशी होते. आणि खूप सारे सरप्राइजेस असणार आहे तिच्यासाठी. सो व्लॉग तुम्ही बघा, पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच काय काय सरप्राइजेस असणार आहेत तिला. ते खूप गोष्टी तिला माहीत नाही आहेत आणि गिफ्ट्सचं पण तिला काहीच आयडिया नाही आहे. तिला असं वाटतं आहे की हे काही गिफ्ट वगैरे देणार नाही आहेत, कारण आम्ही म्हटलं होतं की गिफ्ट वगैरे तुला काही मिळणार नाही आहे वगैरे, कारण तिला रिसॉर्टला जायचं होतं असं ती म्हणाली होती. सो आम्ही तो प्लॅन केला आहे, तो फक्त तिला माहिती आहे कारण तिनेच ते सांगितलं होतं. सो तिला म्हटलं मग रिसॉर्टला जायचं आहे तर गिफ्ट कशाला पाहिजे, तेच तुझ्यासाठी गिफ्ट आहे असं आम्ही तिला म्हणालो आहे. सो तिला असं वाटतं आहे की गिफ्ट वगैरे ह्या वर्षी आपल्याला नाही आहे, फक्त आपण रिसॉर्टला जाणार आहे एवढंच तिला माहिती आहे. सो बरेच गोष्टी आम्ही घेतल्या आहेत तिच्यासाठी गिफ्ट म्हणून. तर बघूया आता काय काय होतं आहे, कसं होतं आहे ते तुम्ही पुढे ब्लॉगमध्ये बघाच. तर मी निघते आता. तर जस्ट मी घरी आले, माझी सगळी कामं झाली जी पण काही होती ती. गिफ्ट घ्यायला गेले होती मी, मेन ते मिळालं मला. सो तर हे असं मी हे पॅक करून आणलं आहे. आता यात काय आहे काय नाही ते तुम्हाला बर्थडेच्या व्लॉगमध्येच बघायला मिळेल. आणि ते बलून पाहिजे होते मला काही, सो ते पण आणले मी. आणि एक्स्ट्रा पेपर लागणार होता कारण जे आम्ही घेतले आहे बाकी गिफ्ट्स पण, तर ते रॅप करायला लागेल म्हणून सेम पेपर मी घेऊन आले. तर आता मी पहिले जेवण करते. तर आता मी पहिले जेवण वगैरे करून घेते आणि मग पॅकिंग करेल जे पण गिफ्ट्स आणलेत ते, कारण बराच वेळ जाईल ते करता करता. आपल्याला इतकी प्रॅक्टिस नसते, सो थोडा वेळ जातो. ती लोक अगदी पटापट करतात. मला वाटलं होतं की घेऊन जाऊ का तिथेच त्यांनाच पॅक करून द्यायला सांगावं, पण नंतर म्हटलं मला घेऊन यायला प्रॉब्लेम होईल, कारण ह्यालाच त्यांनी मला बॅग नाही दिली. तर मग ते गाडीवर मी ते पुढे ठेवून आणलं हळूहळू. म्हटलं नको, एक तर राजेश असतानाच पॅक करून आणणं बेटर आहे, म्हणजे घेऊन यायला सोपं जाईल. आणि म्हटलं ठीक आहे जाऊ द्या, नाही तर म्हटलं पेपरच घेऊन जाऊया, मीच घरी पॅक करेन. सो आता जेवण वगैरे करून झालं का मी ते पॅकिंग करून ठेवणार आहे. तर तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा, बघूया कशी कशी तयारी होते आता त्रिशाच्या बर्थडेची ते. चला. त्रिशा स्कूलला गेलेली असताना मी हे काम करायला घेतलेलं होतं आणि तिला यायला ऑलमोस्ट 1 तास बाकी होता. तर म्हटलं चला पटापट हे काम करून घेऊया. आणि टी व्ही बघत करत असल्यामुळे मला याला थोडासा वेळ जास्त गेला. आणि छोटी मोठी सगळीच गिफ्ट होती ती मी सगळीच पॅक करणार होती, त्यामुळे वेळ लागला. 5 ते 6 गिफ्ट्स होते जे मी पॅकिंग करून ठेवत होते आणि ती येण्याच्या आत मी हे संपवलं. आणि आपल्याला तितकी प्रॅक्टिस नसते त्यामुळे थोडा जास्त वेळ लागला आणि त्यात मूव्ही बघत बघत मी करत होते. तर जस्ट माझी पॅकिंग वगैरे झाली. मेजर ज्या गोष्टी होत्या त्याची एकच राहिली आहे पॅकिंग करायची.
ती शेवटी पॅक करणार आहे, कारण ह्या सगळ्या ज्या वस्तू पॅक केल्या आहेत त्या बॉक्समध्ये ठेवायच्या आहे. तो बॉक्स काय आहे, कसा आहे, हे तुम्हाला बर्थडेच्या व्लॉगमध्येच बघायला मिळेल. तर मी आत्ता दाखवते पॅकिंग झाली आहे ती कशी झाली आहे ते. तर अशा प्रकारे हे मी पॅक करून घेतलेले आहेत ह्या 4 वस्तू. आणि आता हा एक बॉक्स आहे जो पॅक करायचा आहे. त्यात आणखी एक वस्तू आहे ज्या बॉक्समध्ये हे सगळं ठेवायचं आहे आणि मग पॅक करायचं आहे. तर ते काय आहे, कसं आहे, हे तुम्हाला पुढे बर्थडेच्या व्लॉगमध्ये, जसं मी मगाशी म्हणाले तसं तुम्हाला ते पुढे बर्थडेच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर चला आता हे करून घेते. अर्धा तास गेला माझा या सगळ्यामध्ये, टी व्ही बघत होती त्यामुळे. हॅलो. तर काल दुपारी मी शूट केलं, तुम्हाला दाखवलं की त्रिशा नव्हती तर जे मी काही कामं केले, त्रिशा इथेच आहे आता. सो ते कामं केले मी जे तुम्हाला व्हिडिओत दाखवले, सो ते बघितलं. आणि नंतर संध्याकाळनंतर माझं काही व्हिडिओ शूट करणं झालं नाही. कामं होती काही. राजेश पण मुंबईला गेलेले होते, मग स्वयंपाक केला. राजेशने यायला थोडं लेट झालं, त्यामुळे सगळंच जेवण वगैरे लेट होत गेलं. तर मला नाही पॉसिबल झालं काल व्हिडिओ शूट करायला. आज पण सकाळपासून कामं चालू होती बरीच. त्रिशाचं स्कूल आणि बाकी 1-2 गोष्टी होत्या, ती कामं केली. आणि आत्ता संध्याकाळचे ऑलमोस्ट 6:30 होत आले आहे. आणि म्हटलं चला आता ब्लॉग शूट करूया. तर उद्या आहे त्रिशाचा बर्थडे, सो त्याचीच तयारी चालू आहे. आणि बघा इकडे ती नाचती. सो त्याची तयारी चालू आहे. मी चहा वगैरे घेतला आणि आता मला त्रिशाला सलोनला घेऊन जायचं आहे ब्लो ड्रायसाठी वगैरे. त्रिशाचे केस तुम्ही बघताच व्हिडिओमध्ये एकदम कर्ली आहे. आणि म्हटलं चला आसीला ब्लो ड्राय वगैरे करून देऊ. 1-2 व्हिडिओज पण करायचे आहेत. त्रिशाची इच्छा आहे की कर, आणि मला पण असं वाटलं की चला ठीक आहे, 1-2 रील आपण बनवूया. मेमरीज राहतील कायमच्यासाठी. जेव्हा ती मोठी होईल तर तिला ते बघायला छान वाटेल, म्हणून म्हटलं ठीक आहे चला करूया. आता कसं होतं आहे काय, काहीच प्लॅन नाही आहे अजून. राजेश ऑफिसला गेलेत, ते जस्ट निघाले आहेत. ज्यांना म्हणाले की असं असं करायचं आहे, तर बघूया कसं होतं काय ते. आता तरी मी तिला घेऊन सलॉनला जाते, कारण तिला आल्यावर अभ्यास पण करायचा आहे. जो होमवर्क वगैरे दिलेला आहे तो करायचा. म्हटलं पटकन जाऊन पटकन येऊया, कारण नंतर मग स्वयंपाक करायचा आहे. सो बरीच कामं आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. तर तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा. आवर. जस्ट आलो आम्ही आत्ता घरी. मस्त त्रिशाचा ब्लो ड्राय केला आहे. स्ट्रेट हेअर, त्रिशाला स्ट्रेट हेअरच आवडतात, बट करली आहे तिचे. त्यामुळे जेव्हा तिचं ब्लो ड्राय वगैरे केलं जातं ना, तिला एकदम खुशी होते, एकदम तिला आनंद व्हायला लागतो की अरे वा किती मस्त दिसत आहे माझे केस म्हणून. पण मेंटेन नाही करत ती. थोडी करते मी. नाही करत. मेहनत केलं. आजीचं ऐकते ना, कारण तू फक्त मम्मीकडे असली ती माझ्या की मम्मीचं सगळं ऐकते. मम्मीने सांगितलेलं होतं की रोज एक पोडी घालायचा, सकाळी घातला की तो रात्रीपर्यंत काढायचा नाही झोपेपर्यंत. ते एकदम व्यवस्थित राहिले केस. आणि इथे आली ना की पोडी नाही, काय नाही, बेल्ट नाही, हेअर क्लिप नाही, आणि ते सगळे असेच ओपन ठेवते, ओपन हेअर, आणि मग ते खराब दिसायला लागतात. आजीची तर राजेश आले, ते घरी गेलेत. तर अजून दळण वगैरे करायला जायचं आहे, कारण त्या दिवशी गहू आणले पण पहिलं पीठ संपलं नव्हतं म्हणून मी दळून नव्हतं आणले गहू. तर आज म्हटलं चला ते पण काम करून घेऊया. बघूया आता. राजेशने सांगितलं आहे खाली या, मग घेऊन जाऊया दळण करायला गिरणीमध्ये. अजून स्वयंपाक बाकी, खूप कामं बाकी. त्रिशा माझा फक्त थोडाच मायनर होमवर्क आहे का तुझा? ठीक आहे चला. तर आम्ही दळण वगैरे करून आलो.
त्यानंतर पुन्हा भाजीपाला वगैरे घ्यायला गेलो आणि इतकं लेट झालं आम्हाला की बस, कारण त्रिशाचा जो व्हिडिओ म्हणजे रील बनवायची होती त्यासाठी जे सामान लागणार होतं ते भेटतच नव्हतं. सो आम्ही खूप फिरलो आणि मग ते मिळालं. तिथेच आम्हाला म्हणजे सगळं गोळा करून घरी येईपर्यंत 9:15 9:30 वाजले आणि आता आमचं जस्ट जेवण झालं. आता 10:15 वाजले. आता आम्ही खाली जाणार आहे त्रिशाचा व्हिडिओ घेण्यासाठी. बघूया आता कसा होतोय. ती फर्स्ट टाइम असं रील वगैरे करणार आहे. म्हणजे आत्तापर्यंत मी पण नव्हती केलेली कधी. जसं यूट्यूब स्टार्ट केलं तसंच आम्ही रील वगैरे पहिल्यांदा शूट केली अशी सेपरेट अशी मी माझ्या बर्थडेची आणि आता ॲनिव्हर्सरीची रिसेंटली. आणि त्रिशाची तर पहिल्यांदाच आहे ही रील वगैरे असं बनवणं. तर बघूया कसं होतं आहे काय ते. जे पण काही होईल आता खाली गेल्यावर मी तुम्हाला शेअर करतेच कसं होतं काय ते. तर चला, आवरलं का हो? ती काय करते? त्रिशा मॅडम रेडी होत आहे आता, ड्रेस वगैरे चेंज करून. एकदम एक्सायटेड आहे ती रील बनवण्यासाठी, कारण तिने माझ्या बर्थडेच्या वेळेस बघितली होती तर तिला ते छान वाटलं होतं. मग तिला एकदम एक्साइटमेंट आहे की आता आपल्या बर्थडेची पण बनणार आहे म्हणून. बघू आपण काय करते. ओ मॅडम, झालं की नाही? झाली का? या या या. आई ब्रेसलेट. अरे बघा, मॅडम इकडे रेडी होत आहे. ब्रेसलेट वगैरे. वॉच पण घालशील ना? कोणती वॉच घालशील? स्मार्ट वॉच. स्मार्ट वॉच? माझ्या मते नाही, ठीक आहे स्मार्ट वॉचच घाल. मी पिंक म्हणणार होती पण पिंक मॅच नाही होणार. नको. टायटन वाला आहे आणि टायटन वाला भारतात बनवलाय ना. टायटन वाला भारतात बनवलाय. नको घाल, ती ब्लॅक मॅच होईल याच्यावर असं वाटतंय मला पिंक पेक्षा. You are saying right. हेअर क्लिप कोणते लावून देऊ? Fancy. फॅन्सीच लावणार, बट ती बघायला लागेल मला. बघते थांब मी. मिरर मध्ये तर बघ, असं कसं पावडर लावते. चल हो रेडी पटकन. तर सगळं सामान घेऊन, अरे 1 मिनिट लाईट लावा ना. लाईट. तर सगळं सामान घेऊन आम्ही निघालो आहे. हे बघा, बुके, बलून्स आणि इकडे माझ्याकडे एक बॅग आहे, याच्यात काही सामान आहे. आणि इथे बर्थडे गर्ल. मला सामान बनवून घेऊन आणलं आईने. काय मला सामान बनवून घेऊन आलंय. बनवून घेऊन आणलंय म्हणजे? मला सामान समजून घेऊन आलंय. सामानवाली म्हणायचं आहे का? तेच. मग बर्थडे आहे तर मग तू पण एफर्ट घ्यायचे ना, तुला व्हिडिओ करून पाहिजे तर. मग माझ्या बर्थडेला मीच एफर्ट्स घेतले, अॅनिव्हर्सरीला मी एफर्ट्स घेतले, मग तू पण थोडे एफर्ट्स घेतले पाहिजे की नाही? हा मी घे. अॅनिव्हर्सरीला बाबांनी का बरं एफर्ट्स नाही घेतले? घेतले होते बाबांनी पण थोडेफार. बाबांनी रील काढली, हीच खूप मोठे एफर्ट्स आहे त्रिशा. करेक्ट. चला. तू वेटे पाण्याला पाहिजे होता. हो. थांब मी बसवून देऊ का? मी देतो बसून. वर तुम्ही बसवून द्या. थांब हो मॅडम. पाय नको जमताय का बसतायला? पहिले अशी तिकडे टर्न होऊन बघ बरं. लगेच स्प्रे नको करू मला, म्हणजे फक्त बघ तू होतंय का तुला ॲडजस्ट. तर जस्ट आमचा व्हिडिओ वगैरे घेऊन झालं. आता घरी चाललो आहे, म्हणजे घराच्या बाहेरच होतो ॲक्च्युली आम्ही. थोडं लाईटमध्ये आलो होतो आणि बघा मॅडम राहिल्यात सनरूफमध्ये उभ्या. ओ बर्थडे गर्ल. किती वाजले? 11. 1 तासाने माझा बर्थडे सुरू होणार आहे. बर. ऑनलाईन चावे तेव्हा मॅडम. बर्थडे म्हणजे काय? आलोय आता आम्ही घरी.
तर घरी येता करता आम्हाला थोडं लेट झालं. पुन्हा काही 1-2 कामं होती, कारण त्रिशाचा जो रील आम्ही बनवत होतो त्याच्यात खूप प्रॉब्लेम्स झाले. सो पुन्हा आम्ही गेलो आणि बऱ्याच गोष्टी घडल्या त्या रीलसाठी आणि पुन्हा रील वगैरे काढण्यात बराच वेळ गेला. आणि आता बॉटल पडली आणि आता बरोबर 12 वाजून गेलेत. 12 वाजून 5 मिनिट झाले. म्हटलं चला त्रिशाला विश करूया आणि मिडनाईट बर्थडे सेलिब्रेट करूया. आम्ही केक घेऊन आलो होतो. आता त्रिशाचा बर्थडे सेलिब्रेट करतो. सापडली कॅन्डल? वा 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 वा. कॅन्डल आणायचंच आम्ही विसरून गेलो होतो, तर होती घरात एक कॅन्डल. राजेशने शोधून काढली. आता आम्ही मस्त बर्थडे सेलिब्रेट करतो. Marfu. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Trisha. Happy birthday to you. अरे काय? अरे थांब मी देते. थांब. Happy birthday. Happy birthday. Happy birthday. Oreo देऊ? कसा आहे ग? चांगला आहे. एक्सपेरिमेंट केला गेलाय. एक्सपेरिमेंट birthday. पेंटू म्हणूनच घेतला, पण तो काहीतरी वेगळा चालला. टेस्ट छान आहे. मस्त. हॅपी बर्थडे त्रिशा. थँक्यू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Trisha. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday, dear me. Happy birthday to you. मला एक गोष्ट करायचं आहे जे मिसिंग आहे. एक्सपेरिमेंट. अरे बापरे, काय मिस. अरे बापरे बाप. अरे खऱ्याने मोठी झाली त्रिशा, 10 वर्षाची. गुड गर्ल. सकाळी जोडलं का आता जोडलं पाय तरी एकच असतं. हो, आता केव्हा पडलं तरी एकच असतं, बट गुड. छान आहे की. मस्त आहे. व्हॅनिला पाहिजे रोज आवडतो. काय पाहिजे? व्हॅनिला आईस्क्रीम. हा, पण त्याच्यात ओरिओच आहे असं आवडेल. वरती फक्त खाली नाही. वरच्यावर थोडंसं व्हेरिएशन. खायचंय तुला आता? नाही. खायचं तर खा, पण ब्रश करून घे. नाही असंही ब्रश करावंच लागणार. तू खाल्लाच येतं. हा, ते मग खाऊन घे. तर असंही करायचं आहे, तसंही करायचं आहे, तर नाही खाऊन मला घे. भूक नाहीये. भूक नाहीये? उद्या खाते. चल ये. अरे ये पटले बोलून. तर असा होता माझा कालचा आणि आजचा दिवस. खूप धावपळ झाली, भरपूर कामं होती कारण, आणि आज पण खूप वेळ माझ्या कामात गेला. सो मध्ये मी विसरून पण जायची की आपण ब्लॉग स्टार्ट केलाय तर ब्लॉग घ्यायचा, कारण खूप कामं होती. सो जेवढं मला दाखवता आलं तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि आता उद्या मेन बर्थडे सेलिब्रेशन आहे आणि उद्या त्रिशासाठी भरपूर सरप्राइजेस आहे. हे सांग ना मला. सरप्राईज आहे. हे सांग ना यार. सरप्राईजचा अरे पब्लिकला तरी कळू दे. पब्लिकला सरप्राईज. पब्लिक व्हिडिओत बघेल ना, त्यांना माहिती आहे. त्यांना माहिती आहे. माहिती आहे म्हणजे त्यांना माहिती आहे व्हिडिओ येणार आहे, तर व्हिडिओत कळेल. अरे तर काय काय भरपूर सरप्राइजेस आहेत ते तुम्ही पुढच्या ब्लॉग मध्ये नक्की बघा. पुढचा ब्लॉग त्रिशाच्या बर्थडे सेलिब्रेशनचा असणार आहे आणि भरपूर सरप्राइजेस आणि खूप छान छान गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर ब्लॉग कंटिन्यू करा. सॉरी पुढचा ब्लॉग नक्की बघा. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छान छान ब्लॉग्स मध्ये. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया. तोपर्यंत खुश रहा, काळजी घ्या. बाय.